गुड आफ्टरनून पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल वैभवी गायकवाड ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन. त्यानिमित्त आपल्याकडे बरेच पदार्थ आहेत. तर ते नैवेद्याची थाळी आम्ही बनवणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय काय पदार्थ ते तुम्हाला कळतीलच. थांबा, आता सध्या मी भाकरे बनवते, तर आपण नंतर बघूया की मेनू काय काय. आता मस्तपैकी आपण भाकरीचं पीठ मळून घेणार आहोत. थोडस हे म्हणजे खूपच गरम आहे ना, वाफळतं, म्हणून आपण असं मळून घेणार आहोत. आणि वरून ताक वतायचं आणि हे असं करत राहायचं आणि झालं ना सळसळीत तर त्याच्यात वतायचं झालं आणि वाफ करायचं चला, आता अशा मी भाकऱ्या करून घेते, मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपण हे निवरे केले आहे, हे कच्चे आहेत. आता आपण फ्राय करणार. आता आपण हे तेल गरम करत ठेवलं आहे. तर आता आमचं छान सगळं जेवण झालेलं आहे. आता मेनू काय मी तुम्हाला दाखवते. आधी आता आम्ही सगळं जेवण बाहेर घेतो, मग मी तुम्हाला मेनू. आता आपण नैवेद्य काढणार आहोत. आता आपण बघूया मी नैवेद्य कसा काढते. हा खरडा, भाकरी, छान मस्त कांदा, मिरची, हा दिसला पाहिजे. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. आणि हे आपलं मस्त पिठलं ह्याच्यावर. कसं वाटतंय आपल्या नैवेद्याचं ताट, मला नक्की कमेंट करा. आपल्या मेनू मध्ये फक्त एक पापड ऍड झालाय, आपण बघूया. चला, आता आपलं जेवण झालेलं आहे. मस्त बेत खूप छान होता. पदार्थ तुम्ही बघितले आहेत. फक्त एवढंच, सगळं मस्तपैकी स्पायसी झणझणीत होतं, त्यामुळे जास्त काय मला खाता आलं नाही. जास्त करून मी करंजाच खाल्ल्या आहेत, कारण मला तिखट जमत नाही. हरकत नाही, पण मेनू इन ऑल बेस्ट होता. चलो, आता आपण जाऊया आपल्या पुढच्या कामाकडे, जे आहे आपल्याला भांडी घासायची आहे. कारण संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार आहोत, तर तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जाणार आहोत. सो स्टे ट्यून. भांडी घासायची ना, मी तुम्हाला दाखवते. भांडी किती कमी आहेत. भांडी बघा आमची. अभी कांता भी नाही भांडी घासणे को. पदार्थ खायला खूप छान वाटतं, बरं वाटतं, पण भांडी घासायला ना जीवावर येतं. पण काही हरकत नाही, आपल्याला घासावं लागणार आहे, कारण आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं आहे. तर आपण आता भांडी घासणार आहोत. चला, म्हणजे मी घासणार आहे. चला, आता आम्ही घरी आलो आहे. आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी चेंज केलं आहे. तर हे आम्हाला प्रसाद भेटली आहे जिथे आम्ही गेलेलो. तर आपण पॅकेट उघडून बघूया की ह्याच्यामध्ये काय प्रसाद आहे. मी तुम्हाला पण दाखवते ह्याच्यामध्ये काय प्रसाद आहे. ठीक आहे, चलो. मस्त ह्या छोट्या डब्यामध्ये त्यांनी पार्सल आपल्याला दिलं आहे. हा झुणका आहे. गजानन महाराजांना झुणका आणि भाकरी खूप आवडते, त्याच्यामुळे ती लोक हा प्रसाद ठेवतात. तर मी तुम्हाला तेच दाखवतो. आपण हा टेस्ट करणार आहोत. एक मिनिट. हे बघा, हा भाकरीचा तुकडा आणि हे मस्त पैकी पिठलं. आपण बेसन आपण जास्त घेणार आहोत, जरा प्रसाद आहे ना.
छान आहे. नॉर्मल आपण जसं घरी बनवतो तसंच आहे. मस्त आहे. खूप छान आहे. आवडलं. चला आता आपल्या जेवणाचा मेनू काय तो आपण बघणार आहोत. आपण भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. हा आहे आपला आजचा भाकरी, पिठलं आणि सलाड या जेवायला. सो दिस वॉज इट. आजच्यासाठी एवढंच आहे. आपला आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि आम्ही देवळात जे जाऊन आलो तेही तुम्ही बघा. शॉर्ट्समध्ये मी माझी लिंक या पूर्ण ब्लॉगची टाकणार आहे, तर नक्की चेक करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. ठीक आहे. चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.